गुड मॉर्निंग सर्वांना. चला तर आज आपण बनवणार आहोत बेसन भेंडी मसाला. खूप वेगळ्या प्रकार आहे. तर त्यासाठी मी सर्वप्रथम पावशेर भेंडी धुवून चांगली कट करून घेतलेली आहे. पहा अशा प्रकारे मी कट केलेली. त्याच्यावर मी टाकलेला आहे लाल तिखट, हळद आणि स्वादानुसार आता मी नमक याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आणि याची चव इन्हॅन्स होण्यासाठी मी याच्यामध्ये स्वादानुसार मीठ पण घातलेलं आहे. निंबूचा रस वगैरे टाकून हे मिक्स करून घ्यायचं चांगल्या प्रकारे. आणि आता आपली आहे बेसन भेंडी मसाला. तर बेसन तर बनणारच ना, तर आपण याच्यामध्ये बेसन टाकूया. तर बेसनमुळे याची चव खूप छान लागते. अशी बेसन भेंडी तुम्ही ट्राय करून पहा आणि नंतर मला सांगा. तर आपण हे जे बनवलेलं आहे ना बॅटर, ते असं एका पॅनमध्ये घेऊन त्याला आपण ते भेंडी आहे ना, आपण त्याला फ्राय करून घेऊया चांगल्या प्रकारे. तर आता ही बेसन आणि भेंडी आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे. पहा आता हे बेसन भेंडीला मी 5 मिनिट असं फ्राय करून तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता कशा प्रकारे टेक्स्चर आलेलं आहे. आता ही पहा, तुम्ही पाहताच कळेल की बेसन आणि भेंडी किती छान प्रकारे मिक्स होऊन मऊ लुसलुसीत झालेली. हे आपण बाजूला काढून घेऊया. आणि आता आपण याच पॅनमध्ये आता याचं बॅटर बनवूया. तर याच्यासाठी मी पॅनमध्ये टाकलेलं आहे तेल. तेलामध्ये जिरे टाकून तडतडून द्यायचे चांगल्या प्रकारे. जिरे तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हिंग. हिंग टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत याच्यामध्ये कांदा. कांद्याने पण खूप छान याची टेस्ट होते. तर हा कांदा टाकून आपण याला चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊयात. आणि त्याच्यामध्ये थोडीशी 2 मिरची आणि अद्रक मी थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे अद्रक आणि 2च मिरच्या, जास्त नाही, कारण की आपण इकडे लाल मिरची टाकलेलीच आहे. त्याच्यामुळे थोडंसं अद्रक आणि 2च मिरच्या टाकून घ्या. दह्यामध्ये मिरची छान लागते ना, त्याच्यामुळे. तर आपण हे इकडे थोडंसं फ्राय होईपर्यंत ही दुसरी पेस्ट बनवून घेऊया जी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची. मी दही घेतलेलं आहे. दह्यामध्ये लाल मिरची, हळद, जिरा पावडर, धनिया पावडर आणि आपल्याला स्वादानुसार नमक टाकून घ्यायचं आहे. तर आपण तिकडे तो आपला पॅनवर बॅटर चालू आहे तोपर्यंत आपण हे इकडे त्याचं बनवून घेतलेलं आहे. आता इकडे टोमॅटो टाकायचा राहिला होता बघा. आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. ते मी तिकडे फ्राय होण्यासाठी टाकेपर्यंत बॅटर बनवून घेतलेलं आहे. आता हे आपण टोमॅटो चांगल्या प्रकारे याच्यामध्ये शिजू द्यायचा 2 मिनिट. टोमॅटो शिजल्यानंतर आता आपण जी ती पेस्ट बनवली होती ना, पहा आता टोमॅटो किती छान शिजलेला आहे. तोपर्यंत आपली इकडे पेस्ट पण रेडी आहे. ती पेस्ट आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊया. दह्याची वगैरे, ते नाही का आपण जिरे लाल मिरच, हळदी वगैरे टाकून घेतलेली, ती याच्यामध्ये टाकायची. आणि हे चांगलं 2 मिनिट त्याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण ही फ्राय करून घेतलेली भेंडी, फर्स्ट स्टेपला फ्राय नुसती तेलात फ्राय करून घेतलेली बेसन भेंडी आता याच्यामध्ये ॲड करायची. पहा, ॲड केल्यानंतर याला 2 मिनिट आपण शिजू देऊया चांगल्या प्रकारे. तर पहा तुम्ही, आता हे मी याला ठेवत आहे 2 मिनिटासाठी झाकून. आणि आता ही आपली लास्ट स्टेज चालू आहे याची आणि आपली बेसन भेंडी मसाला रेडी होत आहे. आता तुम्ही पाहूनच सांगू शकता की आपली भाजी कशी झाली असेल. पहा कशी आहे. आता बनवून खा आणि मला